आज बनवूया मस्त ताज्या ताज्या बोंबलांपासून बोंबलाचं कालवण. तर साफ करूयात आता बोंबील. तर बोंबलाचा मी आधी वरचा भाग काढून घेते, तोंडाचा भाग, आणि त्याच्यानंतर हे जे साईडचे जे पंखाचा भाग आहे तो सुद्धा काढून घेते. आणि जर मध्ये काही घाण असेल तर ती सुद्धा काढून घेते मी अशी. आणि त्यानंतर शेपटीचा जो भाग आहे तो सुद्धा काढून घेते. एका बोंबलाचे मी फक्त 2च तुकडे करते. तर आता मी कालवण करणार आहे म्हणून मी मध्यभागी असा चीर पाडून घेत नाहीये. कालवणाच्या वाटण्यासाठी काय करायचंय, इथे मी खोबरं भाजून घेतलंय आणि एक कांदा उभा उभा चिरून तो सुद्धा भाजून घेतलाय. त्यानंतर थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आहेत 7 ते 8 आणि 2 आल्याचे तुकडे करून घेतलेत. तर आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर न करता वाटून घेणार आहे. लागलंच तर अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचंय. आता हे वाटण तयार झालंय. आता फोडणी घालूया कालवणाला. कालवणाला फोडणी देण्यासाठी 1 चमचाभर तेल घालायचं. त्याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची पानं तडतडली की गॅसचा फ्लेम स्लो करून त्यामध्ये चमचाभर लाल तिखट आणि चिमूटभर हळद घालून मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक्स्ट्रा वेगळं पाणी घालायचं नाही, मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालायचं आणि ते मिक्स करून ते पाणी ह्यामध्ये ॲड करायचं. त्यानंतर वरतून चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करायचं. आणि मच्छी घातल्याच्या नंतर अजिबात ढवळायचं नाही, म्हणून मग मीठ घातल्याच्या नंतरच ह्याच्यामध्ये बोंबील सोडायचे आणि वरतून कोकमाची 2 सालं घालायची, कोथिंबीर घालायची फ्रेश चिरलेली आणि थोडंसं पाणी घालून छान उकळी काढून घ्यायची. अजिबात हलवायचं नाही. 5 ते 7 मिनिटांमध्ये हे बोंबील शिजून तयार होतात. मग गरमागरम भाकरीसोबत किंवा गरमागरम इंद्रायणी भातावरती हे बोंबलाचं कालवण घालून गरमागरम असा ताव मारायचा. तुम्हाला पण ही कालवणाची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.